धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातमी. सप्तशृंगी यात्रेत भाविकांचा महासागर. मार्गावर ठिकठिकाणी अन्नदान व सेवा उपक्रम. खानदेशाची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त यंदाही मोठ्या उत्साहात यात्रा भरली असून खानदेशातून लाखो भाविक पायी गडाकडे मार्गस्थ झाले आहेत. मालेगाव, लखमापूर, आमराई, विठुवाडी, कळवण या मार्गाने भाविक मोठ्या श्रद्धेने आईच्या दर्शनासाठी प्रवास करत आहेत. भाविकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळे व लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात पुढे सरसावले असून ठिकठिकाणी अन्नदान, फळवाटप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. धुळे येथील श्री बालाजी ग्रुपच्या वतीने लखमापूर येथे भाविकांसाठी फळवाटप करण्यात आले. यावेळी महेंद्र रगडे, अनिल बगदे, रमेश ससाने, उमेश बाबर, तुषार कदम, रवींद्र येडे, सतीश जाधव, सुभाष पाटील, सुनील मराठे, अंकुश साई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आमराई येथे अष्टविनायक मित्रमंडळ व नगरसेवक रोहित चांदोडे यांच्या वतीने 2 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आमराई येथे अष्टविनायक मित्रमंडळ व नगरसेवक रोहित चांदोडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाविकांची सेवा करताना मोठ्या संख्येने उपस्थित होते. अष्टविनायक मित्रमंडळाच्या तर्फे गेल्या 24 वर्षांपासून अविरतपणे महाप्रसादाचा कार्यक्रम, भंडाराचा कार्यक्रम सुरू असतो. तशाच प्रकारे याही वर्षी मोठ्या प्रमाणात आमराई ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भंडाराचा लाभ भेटत नाही भाविकांसाठी, सप्तशृंगीच्या गडावर जाणाऱ्या माहेरकडच्या भाविकांसाठी कुठल्याही प्रकारचा लाभ या भागामध्ये भेटत नसतो. अष्टविनायक मित्रमंडळातर्फे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. अशाच प्रकारे पुढच्याही वर्षी भाविकांचा सेवा करण्यासाठी महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी यावर्षी जसा लाभ घेतला तसाच प्रकारे पुढच्याही वर्षी घ्यावा अशी विनंती करतो. बोल आंबे की जय. धुळे शहरातील इच्छापूर्ती मारुती मित्रमंडळ, राजे ग्रुप व नगरसेवक धीरज कलंत्री यांच्या वतीने गेल्या 11 वर्षांपासून सटाणा बायपास रोड येथे शेव मुरमुरे वाटपाची सुरू असून यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांनी याचा लाभ घेतला. यावेळी योगेश तुसाने, मुकेश सोनवणे, भूषण मराठे, मयूर आटकर, विकी अवतारी, आकाश थोरात, निखिल मराठे, पवन ठाकूर, कुणाल आहिरे, संदीप पाटील, योगेश गोसावी आदी उपस्थित होते. राम जय महाराष्ट्र. सप्तशृंगी देवीची जय. सालाबादाप्रमाणे आमचं हे 11वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही एका दिवसासाठी मुरमुरे व चिवडा असा भत्ता वाटप करण्यात येतो आणि असं हे सगळं पुढं चालूच राहील. भाविकांना याचा खूप लाभही होतो. जे गडावर जाणारे भाविक आहे, पायी जाणारे, त्यांना गडावर पायी जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि रस्त्यात खाय प्यायला काही भेटत नाही. तसंच ह्यावेळीसुद्धा मालेगावपासून तर आपलं लोणेरपर्यंत कोणत्याही प्रकारचे भंडारे नव्हते. तर त्यामुळं नागरिकांना खूप जास्त त्रास झालेला आहे. तर भविष्यात जसे भंडारे आधी चालत राहायचे तर मी सर्व लोकांना आवाहन करेल का ते भंडारे परत चालू करावे पुढच्या वर्षापासून. यावर्षी सिलेंडरच्या किल्लतमुळं जे भंडारे झालेले नाही आहे तर ते पुढच्या वेळी मी अपेक्षा करतो का अशी किल्लत काही सिलेंडरची जी कमतरता आहे ती काही पुढच्या वेळी भासणार नाही आणि आम्हाला सिलेंडरची गरज नसते. त्यामुळे आमचा भंडारा दरवर्षीप्रमाणे हा चालूच आहे. तर सर्वांनी तिथे लाभ घेतलेला आहे. विठुवाडी येथे गेल्या 25 वर्षांपासून माजी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्या वतीने 4 दिवस महाप्रसाद व वैद्यकीय सेवा देण्यात येते. यावर्षी लाखो भाविकांनी या सेवाचा लाभ घेतला.
31 वर्षापासून या दत्त मंदिर विटेवाडी या ठिकाणी सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भक्तांसाठी वैद्यकीय सेवा व महाप्रसादाची सोय उपलब्ध करून देतो. सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादामुळे ही शक्ती प्राप्त झाली आणि पुढे हा उपक्रम जोपर्यंत अंगात शक्ती तोपर्यंत कायम सुरू आहे. तसेच आंबे ग्रुप व आमदार अनुप अग्रवाल यांच्या वतीने विठुवाडी साखर कारखान्याजवळ दौलत फार्म येथे 3 दिवस अखंड महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी जय आंबे ग्रुप व धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्यातर्फे महाप्रसादाचं आयोजन मागील 28 वर्षापासून करण्यात येते. ती परंपरा सतत चालू आहे. आता आमचे मुलं पण येऊन इथं सेवा देत आहे. आमची दुसरी पिढी या भंडाऱ्याला काम करण्यासाठी चालू झालेली आहे. यात सर्वात मोठा योगदान धर्मयोद्धा अनुप अग्रवाल ओम भैया खंडेलवाल संजय चेंडे पैलवान यांचा विशेष सहयोग आम्हाला लाभतो. जय माता दी. एबी फाउंडेशनच्या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. धुळे ग्रामीणचे राम भदाने यांच्या माध्यमातून कळवण येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून प्राध्यापक अरविंद जाधव यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले. तसेच फागणे येथील न्यू बालगोपाल मित्रमंडळ व सरपंच विलास चौधरी यांच्या पुढाकारातून गोबापूर गावाजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी कोणतीही खाद्यसुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरली. संपूर्ण यात्रा मार्गावर जय आई सप्तशृंगीच्या घोषणांनी वातावरणात दुमदुमले असून विविध दाते व संस्थांकडून करण्यात येणाऱ्या अन्नदान व सेवा उपक्रमांमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे. श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा संगम असलेली ही यात्रा यंदाही उत्साहात पार पडत आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपन देसले, धुळे. खानदेश कुलस्वामिनी आई सप्तशृंगी मातेचा यात्रा उत्सव अत्यंत आनंदाच्या, उत्साहाच्या आणि चैतन्याच्या अशा मंगलमय वातावरणामध्ये साजरा होताना, संपन्न होताना खूप मनापासून आनंद होतो आहे. मनापासून आनंद याच्यासाठी होतो आहे की खानदेशातला सर्व कष्टकरी समाज, त्याच्यामध्ये आमचा शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, माता, बंधू, भगिनी, आबाल, वृद्ध सगळेजण या उत्सवामध्ये अत्यंत उत्साहामध्ये सहभागी होताना या ठिकाणी दिसत आहे. आणि आपण काहीतरी त्यांचं दायित्व म्हणून त्यांचं देणं लागतं या भावनेतून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रामदादा भदाने यांनी अन्नछत्र या ठिकाणी मानूरला अन्नछत्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. दुपारी साधारणतः 5 ते 6 हजार भाविकांनी या ठिकाणी स्नेहभोजनाचा लाभ घेतला. आणि आतासुद्धा बरेचसे भाविक जे चालून, थकून, दमून आता या ठिकाणी श्रमपरिहार करण्यासाठी या ठिकाणी आता एकत्र येत आहेत. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज या रामदादा भदाने यांच्या अन्नछत्राच्या या छताखाली सर्व भाविकांची सेवा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. खूप मनापासून आनंद होतो. मी या प्रसंगी खानदेश कुलस्वामिनी आई तुळजा भवानीला, आई सप्तशृंगी मातेला प्रार्थना करेन की हे माते येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्वांना सुखा समाधानाचे, समृद्धीचे, यशाचे दिवस बघू दे, आरोग्यदायी जीवन सगळ्यांना लाभू दे, अशा प्रकारची प्रार्थना तिच्या चरणी करतो. जय सप्तशृंगी माता की जय. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.